रामराम म्हणे काय बोलायला काय शेतकऱ्यासाठी ते काय शब्द काय उरलेले नाहीत. कारण की जे 23 तारखेला जे शेतकऱ्याच्या जीवावर जे संकट आलं ते खूप मोठं संकट होतं मित्र. कारण की 23 तारखेला वारा गारा पाऊस एवढं नुकसान करून गेले मक्काचं गव्हाचं. कोणाकोणाचे 100 क्विंटल गहू व्हायचे सुद्धा आहे की नाही, असं चक सपाट होऊन गेले, पूर्ण सपाट, पूर्ण जमिनीला टेकून गेले. आता त्याला काय 20-30 क्विंटल निघायला महाग आहे त्यांचे गहू. एक तर त्याला बायाला कापाय परवडत नाही, हार्वेस्टर लावायला परवडत नाही. त्या शेतकऱ्यानं करावं तर कसं करावं. आणि मक्काचं तर एवढं नुकसान झाले, अहो मक्काचं पूर्ण असं चक वाकूनच गेले. पूर्ण चार एकर मक्का पूर्ण असं सपाटून गेलेत पूर्णाच्या मका. कसं करावं शेतकरी मित्र. एवढं तरी बी आम्ही संघर्षानं आमदा साल नाही पिकलं म्हणून पुढच्या वर्षी करतोच आम्ही काय ना काहीतरी संघर्ष. आणि एक गोष्ट सांगतो मित्र, शेतकरी मित्र, काही जरी करा पण आहे की नाही, कर्ज काढून शेती करू नका. बरं, शेती करू नका कोणीच. बाहेरचं कर्ज काढायचं, त्याचं व्याज भरायचं, आपलं शेती करायची दुसऱ्याची मक्त्यानं वावर करून. हा, घरचं शेत राहिलं त्यानं ठीक आहे बा, त्यानं बाहेरून कर्ज काढून कसं करू शकते समजा त्यानं. जे आपण मी स्वतः आहे की नाही 20-22 एकर दुसऱ्या शेती करतो. मजच सांगतो मी तुम्हाला, दुसऱ्या कोणाला सांगत नाही. कारण दुसरे पैसा राहते त्यांच्याकडे, कोणाला राहत नाही. जे नसते त्याचं सांगतो फक्त, माझ्याकडे पण नाही. मी बाहेरचं व्याजानं करून, घरचं स्वतः करून, मेहनत करून, आम्हाला तर काही, आमचा तर काही पूर्ण सीझन लॉसमध्ये आहे आमचं. पूर्ण तर काही उरलं नाही. आता हे मका आहे ते, आता हे वारं काय सांगता येत नाही. आणि हिरव्या पाल्यावर कधीच भरोसा करायचा नाही मित्र. हिरवा पाला भरोसा केलं त्यानं मातीमध्ये चालेल सध्याला. सोयाबीनजीवर आपण थोडासा भरोसा केला काय ना काहीतरी घेऊत म्हणून, ते बी मातीमध्ये गेलं आपलं सगळं. आता हे मक्काचा हिरवा पाला बघून मी तर भरोसा केलाच नव्हता कसे पण. आमची 1-2 एकर पल्लीच मका, तरी पण काय एक तर हसता बी येणार, रडता. त्या शेतकऱ्याच्या तोंडाकडे बघलं तर जेवण सुद्धा जायना झाले दुसऱ्याला बघून. एवढं बेकार परिस्थिती झाली शेतकऱ्याची. लय बेकार परिस्थिती आहे मित्र. जय जवान जय किसान मित्र.